नमस्कार अटलजी, माझा तुम्हाला प्रणाम। फोन लावण्याचं कारण असं की मला अतिशय आनंद वाटतोय की जी स्वप्न तुम्ही पाहत होतात ती स्वप्न आज मोदीजींच्या नेतृत्वात पूर्ण होत आहेत। मला आठवतं की संसदेमध्ये तुम्ही पंतप्रधान असताना एकदा तुम्हाला हिणवलं होतं की तुमच्या राम मंदिराचं काय झालं, तुमच्या 370 कलमाचं काय झालं, तुमच्या समान नागरिक कायद्याचं काय झालं। मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि आता राम मंदिर देखील बनतंय। आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 370 कलम खारिज करण्यात आलेलं आहे आणि आज मोदीजींनी ते 370 कलम देखील त्या ठिकाणी हटवलं आणि मला विश्वास आहे की लवकरच भारतामध्ये समान नागरिक कायदा देखील मोदीजींच्या नेतृत्वात येणार आहे। सरकारें आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए। याच मंत्रावर आज आम्ही काम करतोय। मला विश्वास आहे मोदीजींना आणि आम्हाला तुमचा आशीर्वाद हा प्राप्त होतच असेल, तो असाच तुम्ही द्यावा ही तुम्हाला विनंती आहे। जो लड़ सका है वो ही तो महान है।